बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तृतीय खंड भाग 5. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ तथागताच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा ही तथागताच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. तथागत बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा असणे चुकीच्या वाटतात. अशा शाखा आवश्यक बाब नाही. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा तथागत बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय. करुणा ही तथागतांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयित आहे. याचे समर्थन बुद्ध वचनाचेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक अतिसाराच्या रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत बसत ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा तथागत बुद्ध आपल्या 500 अनुयायासह तेथे गेले आणि आवश्यक भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्यांच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि तथागत बुद्धाची पूजा करू लागले. तथागतांना उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे. यावर तथागत बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचे तथागत मित्र आहेत. जे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागत आहेत. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मंगल मैत्रीची आवश्यकता अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. तथागत बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्रासंबंधी दया. तथागत बुद्धांनी या पलीकडे जाऊन मंगल मैत्री शिकविली. मंगल मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल मनुष्य प्राणीमात्रांवर मंगल मैत्री केली पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात तथागत बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मंगल मैत्री संबंधी बोलताना तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागवते काय. नाही तथागत, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवे चित्रे रंगू लागला. तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय. नाही तथागत. का नाही. भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय. नाही नाही तथागत. का नाही. कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित तथागत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता पाणी सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मंगल मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मंगल मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर
हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मंगलमैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही. त्याप्रमाणे मंगलमैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात तथागतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला एक हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली? मोलकरीणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागवत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरीणने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं, त्यात काही नाही काय, लबाड कुठली? असं तर त्या मोलकरीणने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम मी नीट करते म्हणून तो ती दाखवीत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीणने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काही नाही काय, लबाड मुली, असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरड सुटली, पहा बाई माझी मालकीन, किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात गाडीच्या चाकाची खीळ घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मंगलमैत्री म्हणजे बंधुभाव आहे किंवा नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून तथागतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे अथवा नाही हे समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच तथागत खरा भिक्खू समजतात. पुण्यर्जनासाठी केलेली कृत्ये ही मंगलमैत्रीच्या एक शोषाचेही मोलाची नाहीत. मंगलमैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकुशल कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्याचे तेज चंद्रप्रभेच्या 1/16 अंशा इतकीही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणास सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या 1/16 अंशा इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मंगलमैत्रीच्या 1/16 अंशा इतकीही नाही. मंगलमैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता.
ती सर्व पुण्य करणाऱ्यांना हे का बरं आकाशात उगून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मंगलमैत्रीच्या 1/16 अंशा इतकीही मोलाची नाहीत. मंगलमैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते.